आईकडचा गणपती विसर्जन करून रात्रीच घरी आले आणि दार उघडल्यानंतर पाय टाकल्यावर बघितलं सगळीकडे नुसता पसारा होता. सकाळी क्लासला जाण्याच्या आधी ना काही बनवण्याची इच्छा झाली नाही. फक्त नम्रताचं टिफिन बनवलं आणि म्हटलं की असंच जाऊया, आता आल्यावर सगळं काही करूया. पण जेव्हा घरी आली तेव्हा पाहिलं की दर्शनने क्लीन करायला घेतलेलं आणि खरं सांगते त्या क्षणी मनाला एवढं समाधान वाटलं ना की चला बाबा, आपला दर्शन तेवढं समजून घेतो आणि सगळ्या बाबतीमध्ये मदत करतो. तर त्यानंतर मी काहीच शूट केलेलं नव्हतं आणि आता ना इथे मी संध्याकाळच्या वेळेला शूट करायला घेतलं. जेव्हा मी तांदूळ वगैरे जे आणलेत ना ते भरायला घेतले, तर हे तांदूळ जे आहेत ना मी सगळे वेस्टमधूनच आणते. कारण कसं की इथे ना जे तांदूळ मिळतात ते मला असं वाटतात की शिजल्यानंतर खूप जाड लागतात दाणे, त्यामुळे तिथूनच घेऊन येते. आता डाळ भात बनवलेला फक्त जेवणासाठी, पण दर्शनला म्हटलं की थांब फक्त 5 मिनटं, फटाफट एकदम मस्त खोबऱ्याची चटणी बनवते. म्हणून ना घरातला नारळ जो होता तो असा सुकलेला असतो ना फ्रीजमध्ये ठेवून, तो कापून घेतला बारीक करून. त्याच्यामध्ये थोडंसं लसूण घातलं, कोथिंबीर घातली, कढीपत्ता घातला आणि थोडे जिरे आहेत ना बारीक व्हावे यासाठी गॅसवरती थोडे गरम करून घेतले. आता डायरेक्ट घालणार होती पण मला आठवलं की नाही, डायरेक्ट घालण्यापेक्षा ना जर मी आधी त्याला थोडंसं ग्राइंड केलं की ते एकदम बारीक मस्त होतील. म्हणून मग मिक्सर काढलं फटाफट आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि चांगले त्याला फिरवून घेतले. आणि त्यानंतर आता हा सगळा मसाला जो आहे तो घातला, थोडंसं लाल तिखट घातलं आणि त्याच्यामध्ये मीठ, एवढं सगळं घातल्यानंतर ना अगदीच मस्त आणि छान अशी चटणी झाली. आता डाळ भात आणि चटणी जर असेल ना तर बस, बाकी काहीच नको. सकाळी डब्याला बनवलेलं पिठलं उरलेलं, त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं लाल तिखट घातलं आणि गरम केलं. तर चला, असा आजचा मिनी ब्लॉग शेवट करते. बाय.